मगाशी VSI मध्ये होतेच. साहेब आल्यानंतर मी इथे थांबले, मला साहेबांना भेटायचं होतं म्हणून. मुख्य प्रश्न असा आहे की कालची जी घटना महाराष्ट्रामध्ये घडली, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्मितेला ठेस लागली आणि आम्ही अतिशय दुखावलो आहोत. बरं, आम्ही कुठल्याही गोष्टीवरती आवाज उठवला की त्यामध्ये विरोधकांना राजकारण दिसतं. तर या प्रश्नाच्या निमित्ताने साहेबांशी मला काही चर्चा करायची होती की कशा पद्धतीने आम्ही रिॲक्ट झालं पाहिजे. आणि राजकीय विषय नेमका काय होता जो तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत? राजकीय विषय तर आता काहीच नव्हता, परंतु नाशिक मध्यमधून काँग्रेसच्या तिकिटावरती मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. गेल्या 6 टर्म पासून नाशिक महानगरपालिकेमध्ये मी काँग्रेसच्याच चिन्हावरती निवडणूक जिंकून येत आहे आणि यावेळेला नाशिक मध्य मतदारसंघ हा काँग्रेसकडे राहिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि आदरणीय पवारसाहेब महाविकास आघाडीमधले सर्व आहेत आणि पवारसाहेबांच्याही कानावर हे मी घालणार आहे की सर्वांनी मिळून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला ह्या जागेसाठी मदत करावी आणि ही जागा काँग्रेस पक्षाला सोडावी असंही मी त्यांना विनंती करणार आहे. स्वतः नाशिक मध्यमधून इच्छुक आहात आणि त्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी तुम्ही आज आलेला आहात? त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलेले नाहीये, कालच्या प्रश्नासंदर्भात आले होते, परंतु तोही प्रश्न मी त्यांच्या कानावर घालणार आहे. या सगळ्या संदर्भात काय पक्षाची काय नेमकी चर्चा झालेली आहे आणि तुम्ही मागची सुद्धा निवडणूक लढवली होती नाशिक मध्यमधून, यावेळी पुन्हा एकदा तुम्हाला किती विश्वास वाटतो? काँग्रेस पक्षाने अतिशय आग्रहीपणे ही जागा मागितलेली आहे. आमचे आदरणीय नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे असतील, आमचे बाळासाहेब थोरात असतील, CWCचे मेंबर झालेले आहेत आणि ह्या सगळ्यांनी ही काँग्रेस मध्यची जागा मागितलेली आहे आणि